आपण पाहू शकता बाजीराव पाटील आगाव प्रतिष्ठानद्वारा संचलित ही कामधेनू गोशाळा आपण इथं पाहू शकता। या गोशाळेमध्ये आपण इकडे पाहू शकता इथे सर्व देशी गोवंशाचे जनावरं, गावरान जातीचे जनावरं गायी आहेत। त्याच्यामध्ये हे परिसरातील पशुपालकांनी या गोशाळेमध्ये आणून सोडले आपण इथं पाहू शकता। हे बहुतांश जनावरे हे वयोवृद्ध आहेत। पशुपालकासाठी त्यांच्या पशुपालकाच्या दृष्टिकोनातून ते त्यांच्या कामाचे नाही, जसे की ते जनावर गाभण राहत नाहीत, गाभण राहिले तरी ते त्याच्यामध्ये अबॉर्शनचं प्रमाण असतं किंवा दूध देत नाही किंवा अन्य काही त्याच्यामध्ये खोडी असतात किंवा ते पशुपालक त्या जनावरांचा सांभाळ करू शकत नाहीत। अशा प्रकारचं पशुधन आपण पाहत आहे तर आपल्या या शाळेमध्ये आपण सोडले आहे। या पशुधनामध्ये बहुतांश जनावरे हे गावरान जातीचे जनावर आहेत। काही प्रमाणामध्ये खिल्लार जातीचे जनावर किंवा गायीसुद्धा या गोशाळेमध्ये पशुपालकांनी आणून सोडले आहेत। हे इथं त्या देशी गायीसाठी आपण पाहता की आपण एक प्रकारचं शेड उभं केलेलं आहे, जेणेकरून त्या जनावरांची ऊन वारा पाऊस याच्यापासून आपल्याला संरक्षण करता येईल। आणि त्याप्रमाणे हा मध्ये मोकळा स्पेस ठेवलेला आहे। याच्यामध्ये आपण हे छोटे छोटे वासरे मोकळे सोडले आहेत किंवा काही दुभत्या गायी आहेत 2-4, ते सुद्धा मोठ्या पटांगणामध्ये आहेत। त्यांना आपण संध्याकाळी हे आपण पाहताय, आपण त्यांना आपण विविध प्रकारची जी आवश्यकता आहे अशा प्रकारचे टॉनिकचे औषध आपण त्यांना देतोय। आणि पलीकडच्या बाजूला आपण पाहताय तिथं मोठं शेड आहे आणि त्यामध्ये गीर जातीच्या गायीचं संवर्धन, देशी गायीचं आपण संवर्धन तिथं करण्याचा प्रयत्न आपण सध्या केलेला आहे। सध्या त्या शेडमध्ये जवळपास 45 ते 50 गीर जातीच्या गायी त्यामध्ये आपण संवर्धनासाठी आणल्या आहेत, जेणेकरून आपण या शेडमध्ये किंवा या परिसरामध्ये गीर गायींचं संवर्धन आपण करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। अशा प्रकारे हे जे शेड आहे तिकडच्या बाजूला आपण पाहू शकता सर्व जनावरांच्या चाऱ्याची सुविधा केली आहे। मकाचा चारा आहे, ऊस आपण त्याच्यामध्ये ठेवलेला आहे। त्याच्या पलीकडे आपण कडबा जो असतो, कडब्याची वरण, ज्वारीचा कडबा, त्याचासुद्धा आपण पलीकडे स्टोअर करून ठेवलेला आहे, जेणेकरून पुढच्या पावसाळ्यापर्यंत आपण या जनावरांना चारा उपलब्ध करून देऊ शकतो। इथं पलीकडे आपण पाहताय, आपण येऊ शकता इकडं एक मोठा पाण्याचा हौद आपण केलेला आहे आणि त्या हौदामध्ये स्वच्छ पाणी असतं आपण या जनावरांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे। अशा प्रकारे ही कामधेनू गोशाळा बाजीराव पाटील आगाव बहुउद्देशीय प्रतिष्ठान जामद्वारा संचलित केली आहे। आणि अशा प्रकारे गायींचं संगोपन आपण इथं महाराष्ट्र शासनाने गोवंश हत्या प्रतिबंधक कायदा देशी गोवंशाच्या म्हणजे गावरान जाती